आता रामकृष्ण हरी आपला मी नामदेव पांडुरंग पडोळे राहणार नावकी तालुका पूर्णा जिल्हा परभणी. मी दोन गोष्टी बोलतो जय आणि त्याच्यानंतर मी सांगतो. खरंच परभणी नांदेड हे असे बरेच जिल्हे असतात. म्हणजे तुम्हाला एक कारण सांगायचं म्हणजे आज आमच्या कातनेश्वर मंडळमध्ये इमा वगळला गेला. लक्षात ठेवा तुम्ही, कातनेश्वर मंडळमध्ये आमचा इमा वगळला गेला. मला सांगा, विचार करायची गोष्ट, साली इमा भरलेला, एवढी दुष्काळ याचा वला काळ झाला, पाण्याचा आपले अतिदृष्टी झाली, तेवढं मला सुधरत नाही, अतिदृष्टी झाली. अतिदृष्टी झाल्याच्या नंतर मला सांगा, आमचं नावकी, आयरवाडी, माटेगाव हे असे 9 बाऱ्या पूर येऊन आमचं गाव याच्यामध्ये गेलं बा, धोक्याच्या पातळीमध्ये असून आम्हाला अतिदृष्टीमध्ये आमचं गाव बसलं नाही. हे म्हणजे कातनेश्वर मंडळ बसलं नाही. हे कारण काय? म्हणजे आमच्या जिल्ह्याला असं आहे की 100 कोटी घ्यावं आणि त्यानं तिकडंच जावं. हे असं करू नका. नाही, समजा शेतकऱ्यावर जसा विचार करा थोडा. आणि हिंगोली जिल्हा, कळमदुरी तालुका, संतोष बांगर साहेब म्हणाले त्याला घडीभर लागतं. खरंच त्याचं केलं तितकं कौतुक कमीच आहे. कसं मला सांगा, छोट्या छोट्या मुलीपर्यंत त्याचं लक्ष आहे. एस टी महामंडळवाल्याला बोलून एस टी का सोडित नाही म्हणते, एस टी सोडायला येते लेकरायसाठी. इथं तर आम्हाला काहीच नाही. तुम्हाला सांगतो काय, प्रत्येक इम्यावाल्याला सुद्धा संतोष बांगर साहेबांना दटिलं. तुला पगार जास्त आहे का रे म्हणतात, एवढंसुद्धा दटिलं. अरे काहीतरी असं बोला ना तुम्ही. बोलल्याशिवाय आपलं आहे का? कातनेश्वर मंडळ हे कसं निघन मला सांगा. प्रत्येक जिल्ह्याला आलं, हिंगोलीला आलं, नांदेडला आलं, परभणी जिल्ह्यात आलं, पूर्णा तालुक्यातच आलं नाही कातनेश्वर मंडळमध्ये. लक्षात ठेवा तुम्ही, कातनेश्वर मंडळनं काय तुमचे वडील मारले होते काय? सांगा ना तुम्ही. हे एवढं करून तुम्ही मला सांगा, तुम्ही काहीच नाही. आमची चूक आहे का बाबा? मला सांगा तुम्ही. अतिदृष्टी झाली, कातनेश्वर मंडळ वगळल्या गेलं. अहो तिकडं हजारानं दिला असं तुम्ही 250 तर डोळे पुसायचे होते ना. 250 तर डोळे पुसायचे होते. कमीत राहिले तुमचे द्यायचे जास्त, 250 रुपयानं तरी डोळे पुसायचे होते कमीत. दोन गोष्टी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.